पाहूया पुढची बातमी। वादग्रस्त फोटो प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे। शिंदेंच्या नावे फसवणूक करणाऱ्याची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। वादग्रस्त फोटो प्रकरण हे भोवलेलं आहे। राऊतांकडून श्रीकांत शिंदेंचा फोटो ट्विट करण्यात आला आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण भोवलेलं आहे। शिंदेंच्या नावे फसवणूक करणाऱ्याची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। राऊतांकडून श्रीकांत शिंदेंचा फोटो ट्विट करण्यात आलेला आहे आणि या वादग्रस्त फोटो प्रकरण हे भोवलेलं आहे। फसवणूक करणाऱ्याची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये कुख्यात गुंड्याच्या घरी जाऊन आशीर्वाद घेत आहेत। आपण पाहिला असेल पुण्याच्या पालकमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री चिरंजीव का महान अशा गुंडांच्या दरबारात जाऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत। विचारांचं आदान प्रदान झालं त्यांच्या। आणि काल बाळराजांच्या वाढदिवसाला तर गुंडांची फौजच होती असं मी पाहतोय। मी हे एकच छायाचित्र प्रसिद्ध केलं, अजून मी काही प्रसिद्ध करू आलो। पण हे जे महाशय आहेत हे कोण आहेत? भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत। त्यांनी ते तुरुंगामध्ये त्यांना डांबून ठेवलं गेलं होतं आणि ते जामिनावर सुटले। मुळात स्वतः ते गुन्हेगार आहेत। त्यांनी स्वतः प्रथम आरशात पाहावं आणि त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करावी। शेवटी आरोप असेल तर त्याला पुरावे दिले पाहिजे। असा आरोप मुख्यमंत्री महोदय असेल किंवा इतर कोणावरही असेल करताना पुराव्या अभावी जर आरोप केले तर मग ते साबणावरचा फेस असेल ते बुडबुडे संपुष्टात येतात, पण कारण नसताना नुकसान मात्र करून जातात। याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे। पुरावे असेल कोणाही बद्दल तर ते तर आपल्याला गृह विभागाकडे देता येतात।